हे बघा, एक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, 6 अब्ज, कोटी, 4 कोटी. अजून एक लाडका भाऊ काढला असतं, त्याच्यात अजून काही जास्त दिले असते. लाडके बहिणीला अजून एक 500 वाढवून दिले असते. बाकीचं तुम्ही इलेक्शनमध्ये खर्च करता इकडं तिकडं, हे तर खूपच आहे. इलेक्शन आणि डिजिटल मार्केटिंगचं असलेलं कनेक्शन, याच्यावर आपण आज बोलणार आहोत. डिजिटल मार्केटिंगमध्ये पॉलिटिकल पार्ट्याच किती पैसा खर्च करतात याचा अंदाज म्हणजे लावूच शकत नाही. तर हा आकडा कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. तुम्ही विचार करा, आता हा कोट्यावधी रुपये जो पैसा आहे याचा इम्पॅक्ट तर होणारच होता, बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं असेल की प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍड यायची. म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला. भाजप महायुती हाय म्हणजे प्रत्येक सोशल मीडिया माध्यमावर ऍड यायचे, किंवा तुम्ही कुठल्या वेबसाईटवर गेलात तरी ऍड यायचे. तुम्हाला खूप सारे फोन पण आले असतील. काय गरम आहे, हे नवीन सुरू केलंस वय ग लाडकी जिथंही तुम्ही डिजिटल मीडिया वापरताय 1500 मिळते चांगले. त्या सगळीकडे रेडिओ असेल, यूट्यूब असेल, गाणे असतील, किंवा कुठलंही वेबसाईट असेल, टी व्ही असेल, म्हणजे जेवढी काही डिजिटली आज तुम्ही गोष्टी वापरताय त्या सगळ्यावर ह्यांची ॲड चालत होती. ठीक आहे, हे ॲड तर फुकट चालणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, तर या ॲड चालवण्यामागे यांचं मोठं कारण काय होतं, तर लोकांना यांच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवायच्या होत्या, बरोबर आहे. आता या योजना पोहोचवण्यासाठी यांनी काय केलेलं आहे, फेसबुक आणि गुगल ॲड्स आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मचा खूप भरभरून वापर केलेला आहे. एकच पार्टीनं नाही, सगळ्याच पार्टीने केलेला आहे. आणि याचा जर आकडा तुम्ही जर बघितलात तर कोट्यावधी रुपयामध्ये जातो. आणि या योजना सांगण्यासाठी यांनी वापरलेलं हे बजेट आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात फायदा यांना डिजिटल मार्केटिंगनं करून दिला. याच गोष्टीचा वापर पॉलिटिकल पार्ट्यांनी सुद्धा केला आणि भरभरून केला. आता तुम्हाला मी स्क्रीनवर घेऊन जातो. आता लास्ट 30 दिवसामध्ये किती पैसा खर्च झालेला आहे हे या ठिकाणी ऑफिशियल BJP महाराष्ट्र आणि BJP झारखंड ह्या 2 ठिकाणी इलेक्शन चालू होते, बरोबर आहे. तर महाराष्ट्रामध्ये अमाऊंट हे चेक करू शकता तुम्ही. एक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 4 कोटी. झारखंडमध्ये 3 कोटी, 4 कोटी लास्ट 30 दिवसामध्ये आहेत, बरं का. आणि नंबर ऑफ ॲड्स किती चालले त्यांच्या, 1,812 ॲड्स. इथं झारखंडमध्ये 2,479. कोणत्या ॲड चालतात, काय दाखवले यांनी, हे पण आपण बघू शकतो. तुम्ही तर बघितले असेल की ना, आपल्याला सारखंच ते ॲड यायचे. 1,500 रुपये ते लाडक्या बहिणीचा जी योजना होती ती बंद झाली. तर हे अशा प्रकारचे ॲड जे होते, भीतीदायक ॲड्स म्हणजे आता याला भीतीदायकच ॲड्स म्हणूया, याचा इम्पॅक्ट खूप झाला. आणि महिलांचं वोट यावेळेस खूप वाढलेलं आहे. त्यांचंच म्हणजे टर्निंग पॉईंट तोच ठरलेला आहे. आणि आधी कसं व्हायचं की घरातली जी लोकं सांगायची तीच महिलांनी वोटिंग केलेलं असायचं. ठीक आहे, म्हणजे घरातल्यांनी जर म्हटलं की BJPला करा तर BJPलाच करायचे, समजा त्यांनी म्हटले काँग्रेसला करा तर काँग्रेस करा. पण यावेळेसच्या इलेक्शनमध्ये काय झालं, एक तर यांनी अशा योजना काढल्या आहेत आणि त्यावरून मोबाईलमधून त्यांनी प्रचार खूप केलेला आहे, म्हणजेच डिजिटल मार्केटिंगमधून खूप प्रचार केलेला आहे. तर प्रत्येक आता महिलांच्या हातात मोबाईल आहेच, त्यांना ते डायरेक्टली अपील केलेलं आणि त्यांच्या ते ॲड त्यांनी दाखवल्यात की ही योजना बंद झाली तर, ही योजना बंद झाली तर तुझं कसं होईल अशा प्रकारची हे सगळ्या म्हणजे तुम्ही म्हणता ना एक ट्रिगरिंग भीतीदायक ॲड्स याला आपण म्हणू शकतो. त्या ॲडमुळं पण खूप इम्पॅक्ट पडलेला आहे आणि त्यांचा खूप मोठा या ठिकाणी वाटा आहे BJPला जिंकून देण्यासाठी. ठीक आहे, नॅशनल काँग्रेस पण काही कमी नाही आहे, त्यांनी पण खर्च केलेला बघा. इंडियन नॅशनल काँग्रेसने पण याच्या मागेच आहेत. ठीक आहे, 366 ॲड चाललेले आहेत, याचे पण 1 कोटीच्या घरात. हे मागच्या 30 दिवसाचा मी डेटा दाखवतोय. हे बघा, नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांचे पण 1.5 कोटी खर्च झालेले आहेत. झारखंड चौपाल, आता हे कुठली तरी पार्टी असेल, ठीक आहे, आपल्याला तेवढं काही माहीत नाही, 1 कोटी यांचे पण खर्च झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस झारखंड 60 लाख. शिवसेना, तर शिवसेनेनं पण खर्च केलेले. बघू शकता तुम्ही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला हे मिळून जाईल. ही लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. म्हणजे अशा प्रकारचे हे सगळे चालले. हे मी फक्त तुम्हाला लास्ट 30 दिवसाचं दाखवलं, आता 90 दिवसाचं दाखवतो. हे आकडा लगेच वाढून जाईल. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे डिजिटल मार्केटिंगचा वापर कसं लोक करतायत हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ही एका प्लॅटफॉर्मचं मी तुम्हाला सांगतोय, फक्त एका प्लॅटफॉर्मचं दाखवतो मी. ठीक आहे, आता 90 दिवसाचा डेटा आपल्यासमोर येईल. ही एका प्लॅटफॉर्मचं दाखवतोय, म्हणजे फक्त फेसबुक ॲडवर. ठीक आहे, आता हे आकडा वाढलेला आहे. ठीक आहे, 90 दिवसाचा बघा, हे कुठल्या घरात गेलेलं आहे. आता हे पूर्ण वाढलेलं आहे. BJP महाराष्ट्राने किती खर्च केलेले आहेत, झारखंडने किती खर्च केलेले आहेत, फेसबुक ॲड्स. ठीक आहे, हरियाणा, जम्मू काश्मीर, आता जिथं इलेक्शन्स आहेत तिथे हे सगळे करतात. आणि ही एक माध्यम आहे बरं का. मेटा म्हणजे फेसबुक ॲडवर दिसणारा, गुगल ॲड तुम्हाला यूट्यूबवर दिसणारा त्याचं वेगळंच आहे, त्याच्यावर पण ह्याच पटीनं खर्च झालेले आहेत. ठीक आहे, ऑल डेटा आपण बघूया, ऑल टाईम डेटा. म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला आहे. तो पैसा अजून एक लाडका भाऊ काढला असतं, त्याच्यात अजून काही जास्त दिले असते. लाडके बहिणीलाच अजून एक 500 वाढवून दिले असते. बाकीचं तुम्ही इलेक्शनमध्ये खर्च करता इकडं तिकडं, हे तर खूपच आहे.
ते तर खायला प्यायला किंवा पैसे देऊन वोटिंग करणं हे तर प्रकार चालूच आहेत. ठीक आहे, बघा किती होते. 30 करोडच्या आसपासचं अमाऊंट आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी म्हणजे 30 कोटी, 13 कोटी. ठीक आहे, 30 कोटी, 13 कोटी. बाकीचे BJP महाराष्ट्र 63 म्हणजे 6 करोड. उत्तर प्रदेश हे सगळा डेटा तुम्हाला इथून मिळून जाईल. आता एक आपण बघितलं फेसबुक ॲड. आता बघूया गुगल ॲड. गुगल ॲड ट्रान्सपरन्सी सेंटर ही 2 वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता. ह्यांची ऑफिशियल वेबसाईट. आता हा पैसा आपल्या भारतात तर येत नाही. हा ॲड दाखवली, पैसा सगळा कुठे गेला म्हणजे अमेरिकेला पैसा गेला. ठीक आहे, 40-50 करोड जे काय असेल म्हणजे प्रत्येक पार्ट्याने काहीतरी कोट्यावधी रुपयेमध्ये खर्च केलेला आहे. 200-300 करोड रुपये तर त्यांच्याकडे गेलेलेच आहेत. ठीक आहे, आता इथं तुम्ही गुगल ॲड ट्रान्सपरन्सी सेंटरमध्ये बघू शकता. पूर्ण इंडियामध्ये मी सिलेक्ट केले पॉलिटिकल ॲड्स. हे बघा, हे सगळे जेवढे गोल आहेत तिथं सध्या पण ॲड चालूच आहेत. ओव्हरऑल एवढे स्पेंड आहेत. हे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 6 अब्ज रुपये आजपर्यंत खर्च झालेत. म्हणजे हे सध्याचा डेटा कितीचा आहे तो मागच्या फ्रॉम 20 फेब्रुवारी 2019 ते पण असेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी एवढे ॲड चाललेले आहेत. ते 3,45,000 ॲड चाललेले आहेत. ठीक आहे, तर एक नंबरवर कोण आहे? भारतीय जनता पार्टी. 1.9 बिलियन. किती होतं बाबा? 1.9 बिलियन. 5 बिलियन डॉलर्स बिलियन इन रुपीज. ठीक आहे, म्हणजे हे बघा एवढे रुपये होतात. एवढा पैसा तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीसाठी, खूप गोष्टीसाठी खर्च करू शकलात. हे फक्त ॲड प्लॅटफॉर्मचा पैसा आहे. एवढा पैसा मी तुम्हाला फेसबुकचा तर वेगळाच दाखवला, तुम्हाला गुगल ॲड्सचा तर वेगळाच दाखवला. एवढा ह्यूज अमाऊंट आहे. ठीक आहे, तर हे सगळे डिजिटल माध्यमं कारणीभूत ठरले यावेळेस म्हणजे इम्पॅक्ट करण्यासाठी. आता हे तर प्रत्येक माध्यमातून हे प्रचार करणारच असतात. हा विषय आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या संदर्भात होता. हे ॲड सगळे असे चालवतात. आता याच्यामधून तुम्ही पण ॲड चालवू शकता, तुम्ही पण शिकू शकता. ठीक आहे, हे ॲड चालवणं काही एवढं अवघड नाही. कुठली ॲड चालते आहे, काय चालतं आहे, याच्यामध्ये एवढं डोकं लावायचे. पॉलिटिकल ॲड्समध्ये तर काही डोकं लावायची गरज नाही आहे. हे यांनी बनवलेलं असते, एजन्स्या वगैरे असतात, लाखो रुपये यांना मिळतात. महिलांचं वोटिंग पर्सेंटेज यावेळेस वाढलेलं आहे आणि त्यांनाच टार्गेट करून बनवलेल्या सगळ्या ॲड्स होत्या. ठीक आहे, तुम्हाला फोन आले असतील, तुम्हाला ॲड दिसले असतील, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर अशामुळं हे सगळं जिंकून आलं. हे तुम्हाला मी सगळं दाखवलं आहे. तुम्ही पण चेक करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवेल. आणि ज्यांना हे शिकायचं आहे त्यांनी सबस्क्राईब तर करूनच ठेवा. काही दिवसामध्ये तुम्हाला पेड आणि फ्री हे दोन्हीही काय म्हणतात तुम्हाला अनाऊन्समेंट येऊन जाईल. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवले आहेत. जे काही माझे जुने सबस्क्रायबर त्यांनाच माहितीच असेल आणि आपण अशाच संदर्भातल्या आपल्या संदर्भातले व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, तर चला पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता समोर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे.